पालघर लोकसभेसाठी 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 20 तारखेला मतदान पार पडल्यानंतर आता उद्या मतमोजणी पार पडेल। पालघरच्या सूर्या कॉलनी इथल्या गोडाऊनमध्ये या मतमोजणी केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। याच मतमोजणी केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर लोकसभेसाठी 10 उमेदवार आहेत, ते रिंगणात आहेत आणि 20 तारखेला ह्यासाठी मतदान आहे ते पार पडलं होतं आणि उद्या ह्याची मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन आहे ते सज्ज झालेलं आहे। मी सध्या पालघरच्या सूर्या कॉलनी परिसरामध्ये ह्या ठिकाणी हे मतमोजणी केंद्र आहे ते उभारण्यात आलेलं आहे। यासाठी आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे, जेणेकरून येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आहे तो लावण्यात आला आहे। तर दुसरीकडे अगदी कोणताही वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनरेटरची चोख व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण बघाल तर हे मतमोजणी केंद्र आहे, येथे ठिकठिकाणी जे गेट आहेत त्या ठिकाणी टपाली मतदान मतमोजणी कक्ष किंवा इथे उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी प्रवेश असे जे गेट आहेत ते करण्यात आलेले आहेत। आपण बघाल तर अग्निशमन दलाची जी व्यवस्था आहे ती सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झाले, मात्र उद्या मतमोजणीनंतर पालघरचा खासदार कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।